दरम्यान आता राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्याच हाती असणार आहे, कारण राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांची सूत्र पवार मायलेकांकडे असणार आहेत। 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीमधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे, राष्ट्रवादीवरती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे या सगळ्यातली सूत्र असणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात माझी सहकारी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, एकीकडे जेव्हा अजितदादांच्या निधनानंतर अशा चर्चा होत्या की राष्ट्रवादीच्या पक्षाची धुरा कोण सांभाळणार, तेव्हा सुनेत्रा पवारांनी हे शिवधनुष्य उचललेलं हाती घेतलेलं होतं आणि अखेर आता जी काही आर्थिक गणितं होती, आर्थिक व्यवहाराचं जे काही नियंत्रण होतं ते आता पवार मायलेकांकडेच असणार आहे। मग बाकीच्या नेत्यांचं काय? प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी एवढं खस्ता खाल्लेले आहेत राष्ट्रवादी खेचून आणण्यासाठी, मग त्यांच्याकडे काय असणार आहे आता सध्या? सध्या राष्ट्रवादीच्या जर नव्या कार्यकारिणीची जर आपण बघितलं लिस्ट जी जारी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडनं, ज्याच्यावरती स्वतः सुनेत्रा अजित पवार यांनी स्वाक्षरी केली आहे, हे पत्र जे आहे ते 29 एप्रिलला जे आहे ते निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण बघतोय की हे नेते गेल्या 25 वर्षापासून अजित पवार यांच्या सोबत होते, एकूणच पवार कुटुंबियासोबत होते, राष्ट्रवादी सोबत होते। ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना काय आहे, पक्षाकडनं असं कोणतंही अधिकृत पद जे आहे ते या कार्यकारिणीमध्ये आता देण्यात आलेलं नाहीये। ते पक्षाचे दोघेही जे आहेत ते लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार आहेत, मात्र पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये त्या दोघांना, नव्या कार्यकारिणीच्या लिस्टमध्ये त्या दोघांनाही कोणता रोल दिलेला नाहीये। तर दुसरीकडे आपण बघतोय की ट्रेजरर म्हणजे खजिनदार जे आहेत, त्या खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे, जे अत्यंत पवार कुटुंबियाच्या सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू जे आहेत, ते या पक्षाचे खजिनदार असणार आहे शिवाजीराव गर्जे। आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावाने खजिनदार म्हणून आतापर्यंत निवडणूक आयोगाला 2 वेळा पत्र गेलेली आहेत। त्यानंतर जर बघितलं तर जय पवार यांना सुद्धा जे आहे ते सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघतोय की पार्थ पवार यांना सुद्धा जे आहे ते जनरल सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आलेलं आहे। एकूणच पवार कुटुंबियाकडे, खास करून सुनेत्रा पवार आणि जय आणि पार्थ पवार यांच्याकडे जे आहे ते पक्षाची सूत्र संपूर्णपणे देण्यात आलेली आहे। ट्रेजरर खजिनदार म्हणून जरी शिवाजीराव गर्जे असले तरी आपल्याला माहिती आहे की शिवाजीराव गर्जे हे पवार कुटुंबाचे अत्यंत विश्वासू आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण पक्षाची धुरा, या संपूर्ण पक्षाचा पॉवर जो आहे तो आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे। नक्कीच ज्योत्सना, त्यामुळे एकंदरीतच पक्षाची पॉवर जी आहे ती आता सुनेत्रा पवारांकडे राहणार आहे। तू सोबत असणार आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून